गुड मॉर्निंग योग साधक बंधू भगिनींनो, आज ह्या भागामध्ये आपण कमरेचा जो स्टिफनेस आहे तो कमी करण्यासाठीच्या कृती काही समजावून घेणार आहोत. पहिला भाग जर तुम्ही बघितला नसेल तर अवश्य बघा, त्यामध्ये आपण काही महत्त्वाच्या कृती सांगितल्यात. या भागामध्ये आपण त्याच्या पुढे जाणार आहोत. ठीक आहे. पहिली कृती तुम्ही आधी काहीशा वॉर्मअप केलेल्या आहेत असं आपण गृहीत धरले. त्यानंतर तुम्ही शरणागत मुद्रा करायला हवी. शरणागत मुद्रा म्हणजे काय? साधी मांडी घालूनही करता येते, साधी सहज सुखासनात किंवा पद्मासन घालूनही करता येते. याच कृतीमध्ये आपण इथून खाली जाणार आहोत. याचा फायदा काय होतो? हा जो ग्लुटेन मसल आहे तुमचा, हा स्ट्रेच होतो. ठीक आहे. दोन्ही हात समोर घेतलेत, रेस्ट केलेत, छान श्वास घेतलाय. श्वास सोडत अगदी सहज गत्या मी खाली जातोय. 1 2 3 4 5. आले लक्षात? मी शरणागत मुद्रा केली. यानंतर याच कृतीमध्ये तुम्ही शशांकासने करू शकता. शशांकासनामध्ये तुम्हाला वज्रासनात बसवायचंय. ही कृती बसूनही करता येते, काही अडचण नाही. ठीक आहे. हीच कृती बसून सुद्धा करता येते. दोन्ही हात वर घेतलेत. कमरेच्या स्टिफनेस साठी आधी हा ग्लूट मसल ज्यांचा हार्ड असतो तो आपल्याला लूज करावा लागेल. दोन्ही हात समोर, दंड कानाला, नमस्काराच्या स्थितीत असंही करता येईल किंवा सरळ खाली जाता येईल. ठीक आहे. श्वास घेत श्वास सोडत मी सहज खाली जातो, जसं आपल्याला जमेल तसं. यानंतर आपण हात पुढे घेणार आहोत. 1 2. आपलं लक्ष इथून ताणल्या जाणाऱ्या स्नायूकडे शेवटपर्यंत. 3 4 5. आलं लक्षात? आधीची शरणागत मुद्रा 2दा करा, शशांकासन 2दा. ठीक आहे. त्यानंतर बसून घ्यायचे. प्रगत वक्रासन म्हणजेच काय? उजवा पाय जवळ घेतलाय, दोन्ही हात, उजवा हात मागे आहे, डावा हात मी गुडघ्याला मागे लोटत, हात बाहेर काढत. सुरुवातीला एवढा गेला तरी चालेल, काही लोकांचा अगदीच एवढा जाईल, काय हरकत नाही. समोर आता माझा सराव असल्यामुळे मी गुडघ्याने दंडाने ह्याला मागे लोटतोय आणि हात खाली टेकवतोय. ठीक आहे. नजर मागे. 1. कमरेतला आणि लोअर बॅकला ताण मिळेल. 2 3 4. ओके. तीच कृती विरुद्ध बाजूने करता येते. पुन्हा दाखवतो. हात इथं गेला तरी चालेल, असं केलं तरी हरकत नाही. 2 3 4. तुमच्या लक्षात येईल इथं छान पेय बसतोय. 5. ओके. या पुढची कृती जी आहे ती आहे कटी वक्रासन, जी पोटावर येऊन करायची. ठीक आहे. मी पोटावर येऊन ती कृती करून दाखवतो. बघा, दोन्ही हात रिलॅक्स मध्ये ठेवलेत. तुम्ही हे हात दोन्ही बाजूला ठेवू शकता. मान एका बाजूला घेतोय, मान डावा पाय उचलून कंबर वळून मी मागे घेतलाय. कमरेला छान ट्विस्ट मिळतो. कटी वक्रासन. 1. हा पाय इथं आहे, हळूहळू तुमचा सरावाने वर जाईल. 2. आता आपलं लक्ष वळलेल्या कमरेकडे. 3. संथ श्वसन. 4 5. आलंय लक्षात? विरुद्ध बाजूने दाखवतो. मान उजवीकडे, दोन्ही हात खाल्ल्याच्या रेषेत सरळ, उचलून कंबर वळून डाव्याच्या पलीकडे. 1 2. हळूहळू पाय मागे वर जाता येईल. 3 4 5. ओके. काय केलं आपण? कटी वक्रासन केलं. हा होता सोप्या प्रकारातला भाग. त्यानंतर अर्ध धनुरासन करायचं आपल्याला. म्हणजे काय? हा जो लोअर बॅकचा पॅच आहे याला थोडी स्ट्रेंथ द्यायची. दोन्ही हातांनी अँकल होल्ड करायचे. जर नाही गेले, इथं जरी हात गेला तरी चालेल. यातनं थोडं वर घ्या स्वतःला. 1. आणि संथ श्वसन. 2 3 4. ठीक आहे. आता मी करून दाखवतो. अर्ध धनुरासन आपण करणार आहोत. मी अँकल होल्ड केले. पूर्ण धनुरासन नाही, अर्धाच प्रकार आहे. कमरेमध्ये जास्त कडकपणा असल्यामुळे आपण पूर्ण करणार नाही. ठीक आहे. थोडं वर, खांदेवर. 2
नजर समोर ठेवायची, संथ श्वसन ठेवायचे आणि रिलॅक्स फील करायचे. 3 4 5. योगासनांमध्ये कुठेही श्वास कोंडून धरला जात नाही. तो फक्त कुंभकात आणि रेचकात प्राणायाम करतानाच कोंडून धरतात, म्हणजे तो नियंत्रित केला जातो. यात मात्र आपण सहज सोप्या रीतीने श्वास घेतो, श्वास बंद करत नाहीत. ओके. त्यानंतर पुढच्या कृतीमध्ये दोन्ही हात समोर घेतलेत, डोकं हातावर ठेवले, उजवा पाय 5 वेळा वर खाली घेणार आहे. 1 2 3 4 5. काही लोक अशा पद्धतीने करतील. हा गुडघ्यासाठीचा व्यायाम आहे. यामुळे गुडघ्यांमधले जे अवयव आहे तिथे जर काही स्टिफनेस असेल तर तो कमी होईल. पण कमरेसाठी असलेल्या आपल्याला पाय सरळ ठेवून वर घ्यायचा आहे. 1 हिप पर्यंत, 2 गुडघ्यात न वाकवतो, 3 4 5. दुसरा पाय 1 2 3 4 5. ओके. आलं लक्षात? चला. कमरेच्या स्टिफनेसच्या कृती आपण समजावून घेतल्या. 4 ते 5 कृती आपण केलेल्या आहेत. ठीक आहे. सुरुवातीला आपण कटी वक्रासन केलंय. त्यापूर्वी वक्रासन होतं, प्रगत वक्रासन. त्यानंतर आपण शरणागत मुद्रा, शशांकासन आणि नंतर आपण पोटावरती झोपून कटी वक्रासन केलंय. आणि पायाची कृती. कमरेच्या स्टिफनेससाठी या कृती उपयुक्त आहेत. जर जास्त हार्ड कंबर असेल तर त्याला सुदिंगसाठी तुम्हाला तिळाचं तेलही जे सहज बाजारात उपलब्ध होतं ते त्याला अप्लाय करता येईल. आणि त्याला थंडीच्या काळामध्ये त्यात स्टिफनेस वाढतो, त्याला तुम्ही गरम वॉर्म पाण्याच्या पिशवीने सुद्धा शेक देऊ शकता. जर वेदना असतील तर वेदना असताना कुठलाही व्यायाम करायचा नाही. आधी वेदना कमी करा, त्यानंतर हा व्यायाम तुम्हाला करता येईल. यामुळे तुमच्या पायाला येणाऱ्या मुंग्या सुद्धा कमी होतील. ठीक आहे. चला, आपल्याच चॅनलवरती आपण 2 प्लेलिस्ट दिलेल्या आहेत. एक फुल प्लेलिस्ट आहे सोप्या आसनांची आणि दुसरी 55 दिवसांची आहे. पहिले 64 दिवस आणि नंतरचे 55 दिवस. चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला त्या दोनही प्लेलिस्ट उपलब्ध होतील. नियमित 120 दिवस क्लास करा, तुमचे बरेच त्रास कमी होतील. ओके. चलो, तुमच्या योग सरावाला हार्दिक शुभेच्छा. गुड डे. बाय.